कोंडे साहेब. आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित शेतकरी बंधू भगिनींनो, फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट आपल्या कोल्हापूरमध्ये अलाइनमेंट बदलून येऊ पाहतोय. हा त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे, त्यांचं स्वप्न आहे, पण ते शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा भंग करणार आहे, त्यांची जमीन काढून घेणार आहे. आणि त्यामुळे गेले 4 दिवस आमच्या स्वप्नामध्ये देशाचे पंतप्रधान यायला लागलेले आहेत आणि त्या स्वप्नामध्ये पंतप्रधान येऊन सांगतायत की तुम्ही किचनमध्ये तेल कमी वापरा, गाडीमध्ये तेल कमी वापरा आणि या देशाचा जो काही खर्च अपव्यय होतोय पैशाचा तो सगळा वापरा आणि शक्तीपीठ महामार्ग देखील रद्द करा. सगळं जर वाचवायचं असेल तर देशाचा पैसा देखील वाचवला पाहिजे आणि म्हणून हा शक्तीपीठ महामार्ग रद्द केला पाहिजे. अगोदरच्या काही वक्त्यांनी सांगितलं, गेले 4 वर्ष 3 वर्ष सांगतायत की रक्ताचे पाट वाहतील, पण रक्त सांडेल. पण मला जाणीवपूर्वक इथं सगळ्यांना सांगायचं आहे, एवढं लक्षात ठेवा, हे रक्त कोणाचं असेल, सांडायला लागेलच. जर आमची जमीन काढून घ्यायची असेल तर ते रक्त या सत्तेतल्या लोकांचं आणि त्यांच्या जे काही अधिकारी असतील त्यांचं असावं लागेल. आम्हाला जीव वाचवून घेऊन प्राणपणाने लढावं लागेल. आमचा शेतकरी आत्महत्या करत आलेला आहे आणि त्यामुळे आता या पुढे शेतकऱ्यांचं रक्त कधी सांडणार नाहीये. मित्र हो, आपण समजून घेतलं पाहिजे की माझ्याकडे आता हा एक मागील महिन्यामध्ये आलेलं हे पत्र आहे शासनाचं. या GR अन्वये त्यांनी काय केलंय, जुनी अलाइनमेंट रद्द केलेली आहे आणि नवीन अलाइनमेंट केलेली आहे. याच्यामध्ये सांगितलेलं आहे की आम्ही सर्व मंत्री आणि लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा करून नवीन महामार्ग आणत आहोत, नवीन अलाइनमेंट आणत आहोत. कोल्हापुरातल्या आणि या 12 जिल्ह्यातल्या कोणत्या लोकप्रतिनिधींशी, आमदारांशी आणि मंत्र्यांशी चर्चा केली त्यांनी आम्हाला सांगावं. आम्ही वारणेतले पन्हाळ्याचे आणि शावडीचे आमदार विनय कोरे यांना भेटलो, ते म्हटले आम्हाला माहिती नाही. चंद्रदीप नरके यांना आम्ही निमंत्रण दिलं, या म्हटले होते, ते म्हटले आम्हाला माहिती नाही ही अलाइनमेंट कशी आहे. पुढचं पालकमंत्र्यांना अजून भेटायचं राहिलंय, भुदरगडचे लोक आहेत ते कसं भेटायचं पाहतील, त्यांचीच अजून प्रतिक्रिया यायची राहिलेली आहे. आणि मनोज फराटेंनी सांगितलं की कागलचे आमदार आहेत ते तर काही आपल्या सोबत आहेत, हे समजून घेतलं पाहिजे. एक महत्वाचा जो भाग आहे, माळशिरसमध्ये राजू शेट्टींच्या समवेत शेतकऱ्यांनी सोलापूरचे आंदोलन केलं. माळशिरसमध्ये निमगावमध्ये मी देखील त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा तालुका मेळावा घ्यायला गेलो होतो. तेव्हा तिथल्या काही राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना धोका देण्याचं, एक फसवणूक करण्याचं काम आणलेलं आहे. मोबदल्याबद्दल परवा दिवशी एका वर्तमानपत्राने बेजबाबदारपणे छापलेलं आहे की 4-5 मोबदला मिळण्याची शक्यता आहे. मी RTI खाली आज हे वेगळे RTIचे कागद आणलेले आहेत. मी सरकारला RTI फाईल करून विचारलं की किती मोबदला देणार आहात तुम्ही यांना, तर त्याच्यामध्ये उत्तर अधिकाऱ्यांचं आलेलं आहे की कोणताही मोबदला ठरलेला नाही आहे. आणि मग त्या अर्थी या ज्या प्रसार माध्यमांनी बेजबाबदारपणे वक्तव्य करू नये, कारण महाराष्ट्रामध्ये जे अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं 2 मोबदल्याचा आणि त्याच्यामध्ये 20% घट करून, आणि रेडी रेकनर जे काही आहे, पारगावचे आमचे इथे वैभव कांबळे आहेत, नितीन हुजरे आहेत, पारगावमध्ये गुंठ्याला 20 लाख रुपये दर आहे आणि रेडी रेकनरचा दर आहे 34,000 रुपये, म्हणजे दुप्पट, म्हणजे किती, 68,000 आणि 20 लाख मार्केट रेट. मोबदल्याचा चर्चाच कोल्हापूरमध्ये काढायची नाहीये. पण जे माळशिरसमध्ये चाललेलं आहे याच्यामध्ये राज्यकर्ते देखील सहभागी आहेत. कोल्हापूरमध्ये हे पीक येता कामा नये. पहा काय सांगतायत की आंब्याची झाडं लावा, 2 महिन्याची झाडं लावा, म्हणजे तुम्हाला 200 रुपये त्याचा मोबदला असतो. कोल्हापूरच्या शेतकऱ्यांनी 2 वर्षापूर्वी भूमिका घेतलेली आहे की आम्हाला आमची जमीन इंचभर देखील द्यायची नाही. पुढचा आणि मोबदल्याचा विषयच या ठिकाणी निघणार नाहीये. हा कोल्हापूर शाहू महाराजांचा जिल्हा आहे. मित्र हो, आपण जंगली प्राण्यांचा विषय काढला. सिंधुदुर्गमध्ये तिथल्या कार्यकर्त्यांनी, पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी कोर्टामध्ये कायदेशीर लढा करून 27 गावं इको सेन्सिटिव्ह करून घेतलेली आहे आणि या 27 गावांमध्ये पुन्हा नवीन अलाइनमेंट करून हे फडणवीस जे आहे ते शक्तीपीठ महामार्ग आणू इच्छित आहेत. मला आज या मेळाव्यामध्ये शेतकऱ्यांच्या साक्षीनं सांगायचं आहे, फडणवीस याद राखा, तुम्ही जर वारंवार अलाइनमेंट बदलत असाल तर आम्ही सरकार बदलल्याशिवाय राहणार नाही आहे. आज या मेळाव्यामध्ये आम्ही निर्धार करतोय. गिरोलीमध्ये ज्याचा उल्लेख कदाचित येणारे वक्ते करणार आहेत, आपल्याकडे नाशिकमध्ये एक बाबा होऊन गेला, त्याचा टेबलवरचा कार्यक्रम तुम्ही पाहिलाय, टेबलवरचा आशीर्वाद व्हिडिओ लीक झालेले आहेत.
या खरात बाबाला 2 वर्षापूर्वी माहिती होतं की शक्तीपीठ महामार्ग येणार आहे म्हणून सोलापूरमध्ये त्याने जमीन खरेदी करून ठेवली होती. आपल्या कोल्हापूरमध्ये देखील नवीन अलाइनमेंट जी आहे ती कुठे जाणार आहे हे या श्रीमंत लोकांना, भांडवलदारांना माहिती होतं. पन्हाळामधून गिरोली घाट सगळ्यांना माहिती आहे. त्या घाटामध्ये या 4 महिन्यापूर्वी अलाइनमेंट यायच्या अगोदरच लोकांनी जमिनी घेऊन ठेवलेल्या आहे. शेतकरी गटधारकांना माहितीच नाही अशी एकरो जमीन त्यांनी घेऊन ठेवलेली आहे. हे याचा देखील पर्दाफाश थोडस वर्तमानपत्रांनी केला पाहिजे. मित्र हो, जे राज्यभरचं आंदोलन आहे हे राज्यभरचं आंदोलन नवीन अलाइनमेंटचे जे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये पण पेटलेलं आहे. वाळव्यामध्ये चाललेलं आहे, पुन्हा याच्यामध्ये पलूसमध्ये चाललेलं आहे, माळशिरस आणि हिंगोलीमध्ये, वसमतमध्ये आजच जिल्हाधिकाऱ्यांसमोर आंदोलन होत आहे. आपले या आंदोलनाचे मार्गदर्शक आपल्यासमोर मोर्चा वगैरे सांगणार आहेत, पण पावसाळ्यापूर्वी हा मोर्चा निघाला पाहिजे असं मला वाटतं. ही जी लढाई आहे, चंदगडमधील गोपाळराव पाटील, आम्ही यांना विनंती केली होती बोला म्हणून, ते म्हणले तब्येत ठीक नाही बोलणार नाही. पण काल आम्ही चंदगडच्या खास करून त्या भागामध्ये सगळी गावे फिरत होतो. शिवाजीराव पाटील यांनी लोकांच्या डोळ्यामध्ये धूळफेक करू नये, कारण त्या ठिकाणी म्हाळुंग्यामध्ये त्यांनी सभा घेण्याचा प्रयत्न केला. आम्ही बंटी साहेबांनी प्रांताधिकाऱ्यांना फोन लावला, कसली सभा सुरू आहे तुमची तिथे? तर प्रांताधिकारी म्हणला मला माहिती नाही, बहुतेक शिवाजी पाटील घेत असतील. पण प्रांताधिकारी त्या तिथं समोर होता. अधिकाऱ्यांना आम्हाला इथं विचारायचं आहे की तुम्ही जनतेच्या अधिकारी आहात, आमच्या खिशातून तुमचा पगार बघतोय. तुम्ही कोणत्या तरी आमदाराच्या भूलतापाना बळी पडून या शेतकऱ्यांना फसवायचं काम करू नका. चंदगडमधील म्हाळुंगे असेल, गवसे असेल, इसापूर असेल, पारगड असेल, इथले सगळे शेतकऱ्यांना काल आम्ही भेटल्यानंतर त्यांनी सांगितलंय आम्हाला आमची इंचभर देखील जमीन द्यायची नाही आहे. त्यामुळं इथं पारगापासून त्या चंदगडच्या दोडामारच्या बॉर्डर पर्यंत सगळ्या शेतकऱ्यांची ही जी काय वज्रमूठ आहे ही वज्रमूठ आपण कायम ठेवूया. येणाऱ्या काळामध्ये गावागावांमध्ये कमिट्या करून आपण हे जन आंदोलन आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारशाने लढूया. छत्रपती शिवाजी महाराज जे होते त्यांनी आदेश काढला होता की रयतेच्या भाजीच्या देठाला देखील धक्का लागता कामा नये. आज हे फडणवीसांचं, अदानी अंबानींचं जे सरकार आहे हे काय करू इच्छित आहे? भाजी देठ सोडा, तुमची जमीनच काढू घेऊ इच्छित आहे. या सगळ्यांना धडा कोल्हापुरी पद्धतीने आपण येणाऱ्या काळामध्ये शिकूया, एवढं तुम्हाला आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आदरणीय नेते राजू शेट्टी साहेब बोलतील आणि त्यानंतर बंटी पाटील साहेब बोलतील.